नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या ठळक बातम्या. ज्वारीला हमी भावासाठी शेतकऱ्यांचे शासनाला निवेदन. यंदा ज्वारीचा पेरा वाढला. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा वादळी तडाखा, उडवली दाणादाण, रस्ते जलमय, मांजरी घरांची पडझड. मागील 20 दिवसापासून जीवती मार्गे बस फेऱ्या अनियमित, पहाडावरील प्रवाशांचे हाल, खासगी वाहतूकदाराकडून पिळवणूक. चॅनलला जर नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत बेल आयकॉन प्रेस करा. कुठे अवकाळी पावसाच्या धारा, कुठे नुसताच गारवारा, उकाड्यापासून सुटका, धग दाटल्याने दुपारी सायंकाळ. गडचिरोली जिल्हा. अंत्योदय रेशन कार्डधारकांना मिळणार 3 किलो साखर, गरिबांना दिलासा. जानेवारी ते मार्च या 3 महिन्याचे नियतन मंजूर. माठाना लाल झळाळी, अक्षय तृतीयेला 20 रुपयाने दर वाढले. 80 रुपयापासून विक्री. पानांच्या पत्रावळीसह पूजा साहित्याला मागणी. उन्हामुळे भाजीपाल्याची आवक घटली, भाव मात्र स्थिर. स्थानिक शेतमालाची आवक, बाजारात आवक. गडचिरोली जिल्हा. वारा आला की वीज जाते, खंडित पुरवठ्याने नागरिक हैराण. कुरखेड्यातील स्थिती. एकाच 33 केवी उपकेंद्रावर 7 फिडरचा भर. जून जुलै सरकार 4,000 देणार. ई-केवायसी केली का? जिल्ह्यात 1199 शेतकऱ्यांची ई-केवायसी होणे बाकी. खरीप हंगामाच्या तोंडावर लिंकिंगवरून कृषी केंद्र संचालकांची झाली कोंडी. कृषी विभागाची बघ्याची भूमिका. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये हार्वेस्टरने हिरावला मजुरांचा रोजगार. यंत्रामुळे शेतकरी सुकावला. काळानुसार होतोय शेतकरी कामात बदल. राखीव वन क्षेत्रातून तेंदूपत्ता संकलन जोरात सुरू. वन विभागाची डोळेझाक. वन्य प्राणी धोक्यात. शेतात जायला रस्ताच नाही, वहिवाट करायची कशी? हिवरेबेंडे शेतकऱ्यांचा सवाल. अवकाळीच्या धुमाकूळ, डोळ्यात पाणी. नागपूरमध्ये 2 तासात 50 मिनिट पावसाची नोंद. कामठीत जोखे गावात वीज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू. गुंतवणुकीच्या नावाखाली 30 जणांना 5.48 कोटींचा गंडा. तरुणाने पत्नी व 2 बहिणीसह केले रॅकेट. निधी प्राप्त होणे. 47,675 शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित. महसूलचे आवाहन. ई-केवायसी करा.